नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभांगी पाटील. तुम्हाला तर माहीतच आहे, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मी आली आहे माझ्या शॉपवरती आणि व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे. तर सर्वांनी बघा. तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, जय भीम, जय शिवराय, जय लवजी आणि सर्वांना माझा नमस्कार. तर मी आज आली आहे दुकानात. तर बघू शकता तुम्ही. आणि सीझन तर खूप डाऊनच आहे, तुम्हाला तर माहीतच आहे बाप्पा सीझन डाऊन आहे म्हणून. तर रोडचं बांधकाम झालं आमच्या समोरचं, कारण त्याच्यामुळं रोडचं बांधकाम चालू होतं ना, त्याच्यामुळं गिराईक जरा सीझन डाऊन होता. तर बघा तुमच्या दाजीची स्वच्छता बघा, किती छान स्वच्छता केलेली आहे. मी दुकानात आली आणि तुम्हाला दाखवते आमची देवपूजा. तर बघा घरी पण देवघर आहे आणि इथं पण देवघर आहे. बघू शकता तुम्ही देवघर. इथं पण देवपूजा ते करते, इथची देवपूजा ते करतात आणि घरची देवपूजा मी करते. तर बघा तुम्ही, इथं ते पण देवपूजा करतात आणि मस्त व्यवस्थित म्हणजे असे कपडे लावलेले आहेत आणि भिंतीला पण लावलेले आहेत कपडे. बघू शकता. रणवीर कपूर पण आहे आमच्या दुकानात. तर बघा कसं हसते रणवीर कपूर. तुम्हाला बघून हसत आहे बरं रणवीर कपूर. तर बघा, तर सगळ्यांनी बघू शकता कसं आहे दुकान. आणि रोडचं बांधकाम झालं त्याच्यामुळं ना सीझन जरा डाऊन होता. तर आता रोडची या साईडची बाजू पण झाली पूर्ण आणि त्या साईडची बाजू पण झालेली आहे पूर्ण. म्हणजे त्या साईडची आता कालपासून चालू केली. तर ते मग आपल्या दुकानासमोरचं म्हणजे अजून आणि दुकानासमोर आता आमचं भाड्याचं दुकान आहे. तर दुकानासमोर काय आम्ही हे केलं नाही आहे, दुकानासमोर काँक्रीट केलेलं नाही आहे त्या मालकाने. तर बाकीच्यांच्या दुकानाच्या समोर आहे काँक्रीट, आमच्या दुकानासमोर नाही आहे काँक्रीट. आणि आमच्या दुकानाचा पूल पण खूप लहान आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते समोरचे ते ज्या म्हणजे गाड्या येतात तर तिथं थोडीशी फट राहिलेली आहे, तर ते झाकत आहेत ते. तर बघा कसे विटा आणि हे आणत आहेत. तर बघा, आणि त्यांचं काम चालू आहे. तर बघा कसे आणत आहेत विटा आणि ते. हे बघा इकडची पण साईड झाली आणि तिकडची पण झाली. ते बघा त्या विटा आणल्या त्यांनी आता टाकल्या, त्या विटा आणून टाकल्या. हे बघा बाकीच्यांच्या दुकानासमोर असं काँक्रीट आहे, इकडं पण असं काँक्रीट आहे. सगळ्यांच्या दुकानासमोर काँक्रीट आहे आणि फक्त आमच्या दुकानासमोर नाही आहे. तर आमचं काय दुकान स्वतःचं नाही आहे बाबा, भाड्याचं आहे. तर मग आम्ही म्हटलं त्या मालकाला की आम्ही करतो म्हणून, पण आता नंतर बघू, आता करू. तर बघा आमचा शिवांश, इकडे ये, रोडवर नको जाऊ. हे विटा टाकल्या, इकडे ये. ह्या विटा टाकल्या त्यांनी आणून, बाकीच्यांनी पण टोपल्याने आणून टाकलं बरं आपल्या समोर. ते थोडी खीर ठेवली होती त्यांनी, फटाके या सगळ्यांनी आणून टाकलेलं आहे. फक्त आम्ही काल बाहेरगावी गेलो होतो त्याच्यामुळं आमचं आणणं झालं नाही. तर आता बघा रोड कितपर्यंत गेला, तिथून आता माल आणावं लागेल. तिथं गेला रोड, तर तिथून आता तुमच्या दाजीला माल आणावं लागेल आणि इथं टाकावं लागेल. तर आता ते बघू शकता पूर्ण रोड झाला. आणि मग या साईडने आता म्हणजे इथं आहे ना समोर पाणीपुरीच्या, आमचा शिवांश बघा कसा डान्स करत आहे. एकदा शिवांशकडे बघा तुम्ही, बघा नालीत पडशील. आणि शिवांश आमचा डान्स करत आहे आणि खूप गडबड करत आहे. हे बघा तुमचे दाजी ना डस्टबिनमध्ये गोटे आणत आहे आणि तिथं टाकत आहेत. तर बघा असं असते मग, दुसऱ्याचं दुकान असतं ना दुसऱ्या ठिकाणी, तर असं असते मग. हे बघा, तर आम्ही आता काल इथं समोर काम चालू होतं बरं रोडचं, पण काल आम्ही बाहेर गेलो होतो म्हणून त्याच्याच्यानं आम्हाला इच्छा इथून आणणं झालं नाही. आता आम्हाला दुरून माल आणावं लागणार नाही, इथं टाकावं लागेल. तर बघा कसं काम चालू आहे. तुमचे दाजी पण मला लवकर फोन करून बोलवलं आहे, असं आहे म्हणून तू लवकर ये. तर मी पण लवकर आली दुकानात. आणि बघा ही रोड आता चालू आहे. तिकडची साईड झाली ना, आता तिकडच्या साईड म्हणजे झाली की तिकडच्या साईडनी ना पाणीपुरीच्या गाड्या लागतात. पाणीपुरीच्या गाड्या लागल्या का मग मुलं येतात. तर मग आमचं चांगलं सीझन होते आमचा, कारण की कोणती पण मुलगी पाणीपुरी खाते आणि येतेच दुकानात काही पण विचारायला, असं असते. तर बघा रोड तिथपर्यंत गेला आता. बघू शकता कुठून आणत आहेत ते. बघा गोटे बघा कुठून आणत आहेत. ही एवढ्या दुरून गोटे आणत आहेत. हे इथं गोटे येचत आहेत. तर बघा डस्टबिनमध्ये तिथं जाऊन त्यांनी गोटे आणत आहे. तिथं हे पाणीपुरीची गाडी आहे ना, ही या भैयाची पाणीपुरीची गाडी आहे. ही गाडी आमच्या इथं समोर लागते, या झाडापाशी लागत असते ती गाडी. पण आज त्यांनी तिकडे लावली, कारण का रोडचं बांधकाम चालू आहे. बघा किती दुरून आणत आहेत ते गोटे. हे मी झूम करून दाखवत आहे तुम्हाला. बघा हे आले तुमचे दाजी, बघा कसे गोटे आणत आहेत. हे बघा
इथं टाकायला गोटे आणत आहेत ते. मग काय सांगा आता तुम्हाला, काय परिस्थिती असते बाबा, आणावंच लागते. हे बघा आणले त्यांनी गोटे आणि आता इथं टाकतील. मग ते झालं की मग त्याच्यावरती माल आणून टाकतील. ते तिकडून माल आणतील. आता तिकडे जावं लागेल माल आणायला त्यांना. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचे दाजी कसे मेहनत करत आहेत तर ते पण सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. सर्वांनी व्हिडिओ बघा. जे नवीन असतील समजा, ज्यांनी मला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. चला तर बाय बाय सगळ्यांना.